ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर तडीपार कारवाईमुळे नागरिकांमध्ये संताप. तडीपार हा लोकशाहीचा खून, नागरिकांचा ठाम निर्धार. लोकशाही, स्वातंत्र्य आणि न्याय रक्षणासाठी संघर्षाचा संकल्प. चंदगड तालुक्यातील नागरिकांनी ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर करण्यात आलेल्या तडीपार आदेशाला तीव्र विरोध दर्शवित ठाम संकल्प व्यक्त केला आहे. तडीपार हा लोकशाहीचा खून आहे, तो कधीही मान्य केला जाणार नाही, असा निर्धार नागरिकांनी सभेतून स्पष्ट केला. अन्यायाविरोधात लढणारे ॲडव्होकेट मळवीकर यांना लक्ष्य करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना तडीपार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने नागरिकांत संताप पसरला आहे. राजकीय दबावाखाली घेतलेला हा निर्णय लोकशाही विरोधी असल्याचा जनतेचा आरोप आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार तडीपार ही संकल्पना केवळ काही गंभीर गुन्ह्यात लागू होण्यासाठीची तरतूद असताना समाजहितासाठी आवाज उठवणाऱ्या निरपराध व्यक्तीवर ही कारवाई होत असल्याने लोकशाही धोक्यात आल्याचे मत व्यक्त करण्यात आले. गुन्हेगारी रोखण्याऐवजी प्रशासन आणि सत्ताधारी एकत्र येऊन अन्यायाविरोधी कार्यकर्त्यांवर तडीपारीची तलवार चालवत आहेत. ही पद्धत लोकशाहीस घातक आहे, अशी टीका नागरिकांनी केली. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि पोलीस यंत्रणा यांचा राजकीय वापर सुरू असून त्याचाच भाग म्हणून तडीपारीचा दुरुपयोग केला जात आहे. चंदगडमधील जनता याला विरोध करते आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी उभी राहते, असे नागरिकांनी ठामपणे सांगितले. यावेळी वक्त्यांनी स्पष्ट केले की कोल्हापूर जिल्ह्याच्या संस्कृतीत नवा अन्याय कधीच मान्य केला जाणार नाही. तडीपारीच्या आदेशाविरोधात लोकशाहीच्या रक्षणासाठी चळवळ उभारण्यात येईल आणि हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा निर्धार सर्वांनी केला. चंदगडची जनता आता एकवटली असून लोकशाही, स्वातंत्र्य आणि न्यायासाठीचा संघर्ष पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.